नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या जितू एडिटोग्राफी या व्हिडिओ एडिटिंग चॅनलवरती. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत नव्हते, कारण काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होते, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. तर मित्रांनो, आता रामनवमी जवळ येते. 8 दिवसानंतरच रामनवमी आहे. तर आज आपण रामनवमीचा व्हिडिओ कसा एडिट करायचा ते बघणार आहे. तर आज जे मटेरियल लागणार आहे व्हिडिओमध्ये ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. त्याला पासवर्ड आहे, तर पासवर्ड आपला व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि मित्रांनो, एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या लाईकमुळं आम्हाला खूप मोटिवेशन भेटतं आणि व्हिडिओ एडिटिंग करायची, अपलोड करायची इच्छा पण होती. तर मित्रांनो, जास्त वेळ नाही घालवता, चला आजचा व्हिडिओ करूया सुरू. तर मित्रांनो, इथे जे प्लसचं आयकॉन दिले त्याच्यावरती क्लिक करायचं आणि 16:9चा रेशो हा सिलेक्ट करून घ्यायचा. ज्यांनी आतापर्यंत आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते पण बघून घ्या. त्याच्यात पण आपण खूप काही स्टेटस वगैरे शिकवलं आहे. तर मित्रांनो, इथे जे मीडियाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्याच्यात आपलं मटेरियल भेटेल. त्याच्यात मी एक बॅकग्राऊंडचा व्हिडिओ दिला आहे, तर तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करून आणायचा. अशा प्रकारे मी इथं तो व्हिडिओ सिलेक्ट करून घेतला आहे. सर्वात पहिले हा व्हिडिओ असा इथं टाकून घ्यायचा. त्यानंतर परत मीडियावरती क्लिक करून त्याच फाईलमध्ये जाऊन एक बॅकग्राऊंडचा व्हिडिओ दिला आहे, तो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ पण इथं सिलेक्ट करून आणायचा आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर परत समोर जायचं आणि इथं जे प्लसचा आयकॉन दिसतोय मध्ये त्याच्यावर क्लिक करून खाली इफेक्टमध्ये स्वाईप करायचं. हे इफेक्ट तुमच्याजवळ नसतील तर खाली सगळ्यात खाली जाऊन गेट मोरचं ऑप्शन आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मी जे इफेक्ट सांगतोय ते तिथून तुमच्याकडे नसेल तर डाउनलोड करून घ्यायचा. रेट्रोपेक्शन हे इफेक्ट तुमच्याकडे नसेल ते तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायचं. अशा प्रकारे इफेक्ट तिथे लावल्यानंतर 1 सेकंडचा टायमिंग त्याला लावून घ्यायचा आणि डन करायचं. आणि जो पहिला व्हिडिओ आपण ॲड केला त्याच्यावरती क्लिक करून साऊंड त्याचा म्यूट करून घ्यायचा. साऊंड म्यूट करून घेतल्यानंतर इथं जे दुसरा व्हिडिओ आपला स्टार्ट होतो तिथे यायचं. तिथं आल्यानंतर लेअर्सवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर खाली मी आणखी तुम्हाला श्रीरामांची PNG दिली ते ती सिलेक्ट करून घ्यायची आणि ती अशा प्रकारे इथं अशी आणून ठेवायची. आणि त्यानंतर हे पूर्ण व्हिडिओवरती अशा प्रकारे PNG लावून घ्यायची. व्हिडिओवरती PNG लावून झाल्यानंतर परत स्टार्टिंग पॉईंटवर यायचं. स्टार्टिंग पॉईंटवर आल्यानंतर PNGची साईज वाढवून घ्यायची आणि त्यानंतर PNGला असं खाली ढकलायचं थोडं. आणि इथं जे आपलं कीचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून फर्स्ट की इथं अशा प्रकारे लावायची, प्लसवर क्लिक करायचं आणि थोडीशी PNG वर आणायची. परत व्हिडिओ थोडा पुढे घ्यायचा, परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून परत PNG थोडी वर आणायची. परत थोडा व्हिडिओ पुढे घेऊन सेम तीच स्टेप 3 वेळा करायची आणि थोडा थर्ड स्टेपला PNG मोठी करून घ्यायची आणि इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायची. सेट झाल्यानंतर ओके करायचं आणि त्यानंतर आपला व्हिडिओ काहीतरी अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे व्हिडिओ दिसल्यानंतर परत तिथंच यायचं जिथून पासून आपण PNG सिलेक्ट टाकलेली आहे तिथे यायचं. परत लेअरवरती जाऊन मी तुम्हाला एक सँडची PNG दिली आहे, व्हिडिओ दिला आहे, तर तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करून आणायचं. त्याला इथं सीझरच्या साईडने जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून ऑफच्या साईडने जे ऑप्शन आहे त्याने फुल स्क्रीन करून घ्यायचं आणि त्यानंतर बॅक करून इथं खाली स्वाईप करून जे ब्लेंडिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन स्क्रीन हा इफेक्ट लावून घ्यायचा. अशा प्रकारे इथं ते व्हिडिओ लावून घेतल्यानंतर काहीतरी असल्या प्रकारचे आपले ते व्हिडिओ दिसेल. तर थोडं स्वाईप करून जोपर्यंत आपली PNG वर येते तोपर्यंत पुढे यायचं आणि PNG पूर्णपणे वर आल्यानंतर रामाची ते आपण जे आता व्हिडिओ लावली त्याच्यावरती क्लिक करून सीझरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करायचं आणि ओके करायचं. त्यानंतर परत त्या व्हिडिओवरती क्लिक करून जे आउट ॲनिमेशन आहे त्याला फेड करायचं आणि ओके करायचं. अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर थोडा व्हिडिओ पुढं ढकलत घ्यायचा आणि जिथून आपली तो व्हिडिओ आता सँडचा व्हिडिओ फेड होतोय म्हणजे जातोय, संपतोय व्हिडिओ, तिथं जायचं आणि परत लेअर्सवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी तुम्हाला एक PNG दिली आहे ती PNG इथे सिलेक्ट करून आणायची. अशा प्रकारची PNG इथे सिलेक्ट करून आणायची. हिला असं पकडून फुल स्क्रीन करायचं. फुल स्क्रीन केल्यानंतर हिला पण पूर्ण व्हिडिओवरती असं लावून घ्यायचं, ओढून घ्यायचं एका साईडने आणि परत स्टार्टिंग पॉईंटवर जाऊन
त्याला इन ॲनिमेशन हे फेड द्यायचं आणि 1.5 सेकंड त्याचं टायमिंग करायचं. त्यानंतर आपला व्हिडिओ काहीतरी अशा प्रकारे तयार होईल. अशा प्रकारे व्हिडिओ तयार झाल्यानंतर इथं जिथं आपली रामाची PNG वर आली, श्रीरामाची PNG वर आली, तिथं जायचं. परत लेयर्सवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि मी एक तुम्हाला झेंड्याची PNG दिली आहे, PNG नाही, तो व्हिडिओ तो सिलेक्ट करून आणायचा. त्यानंतर क्रोमा कीच्या ऑप्शनवरती जाऊन इनेबल करायचं ऑप्शन आणि बॅक यायचं. बॅक केल्यानंतर थोडा क्रॉप करून घ्यायचा आपला हा फ्लॅग. अशा प्रकारे क्रॉप करून घेतल्यानंतर ओके करायचं. परत ते फ्लॅगवरती क्लिक करून, ते झेंड्यावरती क्लिक करून साईज वाढून घ्यायची, थोडं क्रॉस करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे सेट करून इथे जे वर 3 डॉट्स आहे त्याच्यावरती क्लिक करून सेंड टू बॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं, काहीतरी अशा प्रकारे. आणि बरोबर आपल्याला जशी आवडेल तशी PNG आणि व्हिडिओ ते सगळं आपल्या इच्छेनुसार आपण सेट करू शकतो. असं काय नाही की आपण जे व्हिडिओ दाखवले तेच इथं करायचं. तर मित्रांनो, इथे याला काहीतरी सॉन्ग आहे तर ते पहिले ऑफ करून घेऊ. त्यानंतर याला पण इन ॲनिमेशन हे फेड द्यायचं आणि ओके करायचं. नंतर हे फ्लॅगची PNG टाकल्यानंतर परत लेयर्सवरती क्लिक करून, मीडियावरती क्लिक करून आपण PNG घेतली एक आणखी, तर ती PNG इथं वर अशा प्रकारे सिलेक्ट करून आणायची आणि इथं सेट करायची. सेट केल्यानंतर त्याला पण पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायचं आणि व्हिडिओवरती पूर्ण लावून घेतल्यानंतर इन ॲनिमेशनवरती क्लिक करून खाली जायचं, स्वाईप करायचं आणि वाईप टू राईट ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि 1.5 सेकंड हा टायमिंग सेट करून घ्यायचा. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर कुठपर्यंत ते PNG संपणार, पूर्ण कंप्लीट दिसणार तिथपर्यंत व्हिडिओ पुढे टाकलायचा. त्यानंतर परत लेयर्सवरती क्लिक करून, मीडियावरती क्लिक करून परत आपल्या फाईलमध्ये जाऊन आणखी एक PNG सिलेक्ट करून आणायची. ती आपल्या तारखेची PNG आहे 21 एप्रिल. तर ती इथं अशा प्रकारे साईडला सेट करून घ्यायची. सेट करून घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे अशा व्हिडिओवरती लावून घ्यायचं आणि त्याला इन ॲनिमेशन द्यायचं, वाईप राईट. त्याला पण 1.5 सेकंड असा टायमिंग लावून घ्यायचा, थोडं मागं ओढून घ्यायची त्याला पकडून. त्यानंतर इथपर्यंत आपला व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. त्याच्यानंतर थोडा व्हिडिओ समोर ढकलून थोडाच समोर टाकलायचा आणि त्यानंतर लेयर्सवरती क्लिक करून, मीडियावरती क्लिक करून जी आपली मेन PNG श्री रामनवमीची तर तिला सिलेक्ट करून आणायचं इथं अशा प्रकारे आणि इथं सेट करून घ्यायचं. सेट करून घेतल्यानंतर पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायची आणि लावून झाल्यानंतर इन ॲनिमेशन सगळ्यात खाली एक तुम्हाला रबर स्टॅम्पचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून 1.5 सेकंड लावून घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपली PNG कुठूनपासनं विजिबल होते ते चेक करायचं. मग परत लेयर्सवरती जाऊन, मीडियावरती जाऊन एक व्हिडिओ इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून आणायचा. अशा प्रकारचा व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून आणल्यानंतर ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आणि बॅक निघायचं. बॅक आल्यानंतर त्या व्हिडिओला थोडंसं वाढून घ्यायचं, त्याची साईज मोठी करून घ्यायची आणि जिथं आपलं जे PNG तिथं त्या व्हिडिओला सेट करायचं आणि बरोबर बघायचं की टायमिंग बरोबर येते का PNGची आणि व्हिडिओची. बरोबर आपली टायमिंग आणि PNGची आणि व्हिडिओची टायमिंग येते तर त्याला ओके करायचं, राईट करायचं. आपलं तिथपर्यंत काम झाले. त्यानंतर मागची जी आपण व्हिडिओ टाकली ते ग्लो त्याचा संपल्यानंतर परत लेयर्सवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जी आपली सुबेक चूक आहे ती PNG अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून आणायची. ही PNG जर अशा प्रकारचे सुबेक चूक आणि श्रीरामनवमी असल्या PNG जर तुम्हाला बनवता येत नसतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. पुढच्या व्हिडिओत आपण ते कसे बनवतो PNG ते बनवणं शिकूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून आणल्यानंतर याला इन ॲनिमेशन पण वाईप टू राईटच द्यायचं आणि 2 मिनिट 2 सेकंड टायमिंग हा सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर याला थोडं पुढं असं टाकलायचं आणि नाव इथं कंप्लीट झाल्यानंतर आपण इथं आपला फोटो लावायचा.
मित्रांनो, जर तुम्हाला फोटो असल्या प्रकारे बॅकग्राऊंड फोटोचं काढता येत नसेल तर ते कसं काढायचं, डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक दिली आहे मी. आपण त्या व्हिडिओत सांगितलं आहे कसं एका सेकंदात आणि एका क्लिकमध्ये आपण आपल्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. तर ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि तुम्ही पण तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड नक्की लवकर रिमूव्ह करा. मित्रांनो, अशा प्रकारे इथं सेट केल्यानंतर आपलं थोडं श्रीरामनवमीचं ते शुभेच्छुक असा पार्ट दिसत नाही आहे, तर त्याला बरोबर प्रकारे सेट करून घेऊ आपण. अशा प्रकारे इथं त्याला सेट आपल्यानुसार आपण सेट करून घ्यायचं कसं बरोबर वाटतंय. तर अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आपण जो आपला फोटो घेतला त्याला पण फुल व्हिडिओवरती लावून घ्यायचा आणि त्यानंतर इन ॲनिमेशन त्याला स्लाइड लेफ्ट द्यायचं आणि 1.5 सेकंड हा टायमिंग लावायचा. त्यानंतर मित्रांनो, आणि सॉन्ग पण आताच टाकून घेऊया. हे आपण पहिल्या व्हिडिओतलं सॉन्ग जे म्यूट केलं होतं ते म्यूट करून ठेवायचं. त्यानंतर एक व्हिडिओ माझ्याजवळ सॉन्ग नाही, तर व्हिडिओ मी त्या व्हिडिओमधून एक्सपोर्ट करणार आहे सॉन्ग. अशा प्रकारे व्हिडिओ सिलेक्ट करून घेऊ. खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून डिलीट व्हिडिओ करून टाकायचा. आणि त्यानंतर आपलं सॉन्ग इथं आले तर पूर्ण प्रकारे सॉन्ग इथं आले तर सॉन्ग आपलं कुठपर्यंत आहे ते चेक करायचं. इथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तर आपलं बॅकग्राऊंड पण इथपर्यंत ठेवायचं आणि राईट टू ट्रिम करून टाकायचं. त्यानंतर परत जिथूनपासून आपण आपला दुसरा व्हिडिओ लावला तिथे यायचं आणि एक शेवटचा व्हिडिओ आणि PNG ते टाकायची. अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला आहे तर त्याला फुल स्क्रीन करायचं आणि सिम्पली त्याचा ऑडिओ ऑफ करायचा आणि खाली ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन हा इफेक्ट चूज करायचा. अशा प्रकारे काहीतरी आपला व्हिडिओ तयार होईल. त्यानंतर आपली एक लास्ट PNG राहिली तर ती PNG तर आपण टाकून घेऊया. तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, नाही पण टाकू शकत. ते आपली जी एडिटिंगची PNG असते, जशी माझी जितू क्रिएशनची ती टाकतोय मी, तर तुम्हाला टाकायची असेल तुम्ही पण टाकू शकता. अशा प्रकारे इथे टाकून त्याला सेंड टू बॅक करायचं. बॅक झाल्यानंतर त्याला ओके करायचं. ओके झाल्यानंतर आपला व्हिडिओ इथपर्यंत तयार झाला आहे. आता आपला फक्त लास्ट स्टेप राहिली इफेक्ट टाकायची आणि तेच मेन पार्ट आहे आपल्या व्हिडिओचा. तर मित्रांनो, इथं वर कोपऱ्यात एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती दाबून 1440p या रेझोल्युशनमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. तर मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून आता बाहेर आलो आहे. परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 16:9चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर जो व्हिडिओ आपण इथं एडिट केला होता त्याला इथं सिलेक्ट करून आणायचं. त्यानंतर मी सांगतो तिथून एक एक पार्ट करायची. जिथं आपला फ्लॅग येतोय ना, PNG पूर्ण वर आल्यानंतर जिथं फ्लॅग येतोय तिथं सीझरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट टू प्लेट करायचं. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून खाली जायचं थोडं आणि ॲक्सेलरेशन या ऑप्शनवरती जाऊन हा इफेक्ट द्यायचा आणि 1 सेकंड हा टायमिंग लावून द्यायचा. आणि दोन्ही सगळे व्हिडिओ, आपला पहिला जो व्हिडिओ आपण ॲड करू त्याचा साऊंड म्यूट करून घ्यायचा आणि परत हाच व्हिडिओ सिलेक्ट करून आणून याच्यातूनच एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा. अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्यानंतर व्हिडिओ थोडा पुढे टाकलायचा. जिथं आपला फोटो कंप्लीट येतोय तिथं आल्यानंतर सीझरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट टू प्लेट करायचं. परत एक इफेक्ट तिथे पण द्यायचा. तर हा पण इफेक्ट तुमच्याजवळ नसेल तर क्रोमॅटिक झूम हे डाउनलोड करून घ्यायचं. खाली जिथून डाउनलोड करायचं तिथं तुम्हाला सांगितलं आहे कुठं डाउनलोड आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ हा इथं पूर्ण कंप्लीट झाला आहे. तर जसं तुम्हाला डेमोत व्हिडिओ दाखवला होता सेम तसलाच व्हिडिओ आपण इथं बनवून दाखवला आहे. तर तुम्ही पण तुमची PNG आणि तुमचा फोटो यूज करून तुम्ही पण तुमचा असाच व्हिडिओ बनवू शकता. बाकी आपण जे मटेरियल यूज केलं ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे आणि पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटलाच असेल तर तो पासवर्ड टाकून तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता. मित्रांनो, एक लाईक नक्की करून जा, कारण तुमच्या लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं. तर एक लाईक तर मागता येईल. तर मित्रांनो, एक लाईक नक्की करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत जय शिवराय.